सोलापुरातील करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं 21वा राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार वितरण सोहळा 28 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता सोलापुरातील शिवस्मारक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे। हा सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार असून राज्यभरातील समाजकार्य, वैद्यकीय आणि कला क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, डॉक्टर अजय चंदनवाले, अर्चना एम बढे, डॉक्टर नसीमा पठाण आणि बाळासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती करुणाशील परिवाराचे आशुतोष नाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक भैरवनाथ कानडे हे करणार आहेत, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक आणि निमंत्रक आशुतोष वत्सला सदाशिव नाटकर यांच्यासह डी रामपुरे, डॉक्टर राजीव मोहोळकर, श्रीकांत कांबळे, भीमराव लोखंडे, श्रीनिवास दासरी, अमर कनकी, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, काळूराम ढोबळे आदींसह करुणाशील परिवाराचे विविध सदस्य करणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं। तेव्हा सर्व सोलापूरकरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयोजक आशुतोष नाटकर यांनी यावेळी केलं। पुरस्कार समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, कौतुक आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही आपल्या सर्वांना देतो। या ठिकाणी आज प्रेस घ्यायचं एवढंच कारण आहे, दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय ज्या नर्सेस असतात महाराष्ट्रातल्या अशा नर्सेसला गेल्या 20 वर्षापासून हा करुणाशील पुरस्कार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात त्यातल्या रुग्णालय, शासकीय असतील, निमशासकीय रुग्णालय असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका अशा विविध क्षेत्रातून मुलाखती घेऊन त्यांना 3 महिने अगोदर पत्र त्यांच्या डीन असतील, सिव्हिल सर्जन असतील, वैद्यकीय अधीक्षक असतील, अशा सर्वांना एक 3-4 महिने अगोदर पत्र जातं। त्या पत्रामध्ये मॅटर कसा लिहिलेला असते की तुमच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या ज्या नर्सेस आहेत त्या नर्सेसची नावं तुम्ही आम्हाला पाठवा। उदाहरण असं आहे की जे मध्ये जर आम्ही गेलं तर जे मध्ये 1687 नर्सेसची संख्या आहे, तिथे मुलाखत घेऊ शकत नाही, पण तिथले डीन, सिव्हिल सर्जन, RMO, CMO हे सगळ्यांची पण 40-45 लोकांची नावं आम्हाला पाठवतात। नावं आल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येकाची मुलाखत घेतली जाते। त्या मुलाखतीमध्ये तिथले काही आपले सवंगडी अगोदरचे पुरस्कार मानकरी डीन असते, RMO पैकी त्याचे एक माणूस 5 लोक त्यांची मुलाखत घेतात। या मुलाखतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की मुलाखत एखाद्याची घेतल्यानंतर आम्ही त्यांना बाहेर सोडत नाही। माझं काही चुकलं तर ते स्वतःच ऐकावून समोर त्यांना आपण बसतो। उद्या चर्चा नको की डीनच्या ओळखीचं आहे, मॅडमच्या ओळखीचं आहे, आणि अशा मुलाखत आपण घेत आहोत म्हणून आज कमीत कमी 20 वर्ष अजून कुणाची टीका टिप्पणी आमच्यावर झालेली नाही, एकानेही तक्रार तरी केली नाही की यांना दिला त्यांना। ह्याच्यात कुठल्याही जाती धर्माचा नाही, ज्या प्रवर्ग असतील प्रत्येक क्षेत्रात मेट्रॉन असेल, सहाय्यक अधिसेविका असेल, प्राध्यापक असेल, प्राचार्य असतील, ट्युटर असेल, परिसेविका असेल, सिस्टम इंचार्ज असेल, वर्ग 4चा कर्मचारी देखील तेवढंच त्याचं योगदान आहे। हे करत असताना डॉक्टरांना देत नाही, पण डॉक्टरांच्या विशेष कौतुकावर आपण खूप मोठा सन्मान करतो, कारण खांद्याला खांदा लावून आमच्या नर्सेस काम करतायत, मग त्यांना आपण विशेष सन्मान आपण करतो। यावर्षी एकूण 16 नर्सेसला 15 नर्सेस आणि एक वर्ग 4चा कर्मचारी आहे त्याला आपण दिलेला आहोत। याचबरोबर सर्वात महत्त्वाचं असं आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आदरणीय सुनील नाना गोडबोले ज्येष्ठ अभिनेते त्यांनी 2 वर्षापूर्वी एकूण आमच्या 7 नर्सेसला म्हणजे परिचारिकांना त्यांच्या शेजार राहत असताना ते दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांचं संपूर्ण खर्च त्यांनी करतात। एक आनंदाची गोष्ट आहे, त्याची दखल आपण घेतलेली आहे। एक सामान्य कलावंत म्हणून मी एक कलावंताकडे बघत असताना मी ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये नानांनी उत्तुंग काम केलं आणि त्यांची 61 वर्ष पूर्ण होतात त्यांच्या कला क्षेत्राला, म्हणून त्यांचा सोलापूरमध्ये आपण जीवन गौरव पहिलंच त्यांनी म्हटलं मला कोणीच दिलं नाही, नाना सोलापूरमध्ये आम्ही देतो जीवन गौरव, आणि कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान आणि नर्सेसला जे काम करताय तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना जीवन गौरव देतो। डॉक्टर जितेंद्र सकपाळ म्हणून आहे, त्यांचा विशेष गौरव सोलापूरमध्ये आपल्याकडे होते, ते सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वर्ष होते, पण नंतर ते मुंबईला गेले, 17-18 वर्ष मुंबईला आहे डॉक्टर जितेंद्र सकपाळ। हालाकीच्या परिस्थितीमध्ये आज GT हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल हे 2 शासकीय वैद्य रुग्णालयाचे ते अधिष्ठाता आहे डीन। तर आपल्या एक सोलापूरचा माणूस मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन एक डीन म्हणून घोषवतोय, हे अभिमानाची गोष्ट आहे। तिसरं असं आहे 26/11 जे कामा हॉस्पिटलमध्ये कसा घुसले होते, त्या कसा घुसल्यानंतर तेव्हा जे प्रत्यक्षदर्शनी ज्यांनी बघितलं आणि 20 मुलामुलींचा जीव ज्यांनी वाचवलेला ते अंजली पुलते हे एक नर्सच आहे, आणि या नर्सेसच्याच योगदानामध्ये त्याचा सन्मान व्हावा म्हणून आपण त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतो। अशा पद्धतीचा हा पुरस्कार, या पुरस्काराला माननीय महाराष्ट्राच्या राज्याचे आदरणीय
DAVR असतात, ते रजिस्ट्रार संचालक आहेत, माननीय अजय चंदनवाले सर आहेत, ते प्रमुख काम आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते आहेत, आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर बडे म्हणून आहेत, अर्चना बडे. महाराष्ट्राला पहिलंच जे पद आहे की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल याच्या ते रजिस्ट्रार त्यांच्याकडे चार्ज आहे. उत्कृष्ट कामामुळे त्यांना शासनाने दिलेलं आहे. आणि शेवटी SNS महाराष्ट्र नर्सिंग सर्व्हिस त्याही म्हणजे 3.5 ते 4 लाख नर्सिंग तिच्याकडे ते आवर्जून उपस्थित येतात. या प्रसंगी आशुतोष नाटकर यांच्या सोबत संतोष नाटकर, सुशील नाटकर, प्रफुल्ल सोनवणे, संकेत नाटकर, तृप्ती सोनवणे, रोहिणी पडसलगी, भीमराव लोखंडे, वैशाली गुंड आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.